थांबवता हा प्रलयकाल. स्वर्गाधिपती देवराज इंद्र की स्वर्गाधिपती देवराज इंद्र की हे पहा रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक. अरे किती अहंकारी राजा. आता याचा हा महायज्ञ मी उद्ध्वस्त करून टाकतो. यज्ञात विघ्न. अपमान आहे. हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यासाठी मी महादेवाची आराधना करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे पुण्यकी अभिनंदन राजा. मी तुझ्या प्रसन्न झालो आहे. तू मुळीच दुःखी होऊ नकोस. तुझे सारे दुःख मी जाणत आहे. हे राजन, परंतु या सृष्टीमध्ये साऱ्या घटना या घटनेकडे असतात. तू मुळी चिंता करू नकोस. त्या कार्याचे विघ्नासुराच्या नाशासाठी श्री गणेश विघ्नहर्ता धारण करील. शुभ कल्याण राजन. रसिक हो उत्तरदायित्व शंभू महादेव करीत असो. या शिवशिवचे औचित्य पशुपती कतरण करतील. उपस्थित इंद्रदेव, विष्णुदेव, या सभेमध्ये आपले स्वागत आहे. या सभेचे औचित्य म्हणजे वाढत चाललेला असुरांचा वाढता प्रभाव यावर विचार करण्यासाठी आम्ही या शिवसभेचे आयोजन केले आहे. नारायण नारायण. हा नागपुरींचा आवाज ते आपल्या दिशेने येत आहे. आपण त्यांची वाट पाहू. कैलास
कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद कसा घुमला हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद कसा घुमला हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद कसा घुमला हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद कसा घुमला हो माझा श्याम सदा शिव भोळा हो माझा श्याम सदा शिव भोळा नारायण 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 साक्षात 33 कोटी देवांचे राजे इंद्रासहित या त्रिलोक्याची त्रिमूर्ती म्हणजेच उत्पत्ती स्थिती सांभाळ करते ब्रह्मदेव विष्णुदेव महादेव तुम्हाला सर्व देवांना या नारदाचा प्रणाम नारायण नारायण समस्त देवगण हो आपल्या या शिवसभेला आणि संपूर्ण सृष्टीला हानिकारक गोष्ट म्हणजे येणारे महाविघ्न प्रलयकार यामुळे सृष्टीचा विनाश अंतळा आहे प्रभू नारायण नारायण मुनिवर्य या त्रिलोक्याला घातक करे अशी कोणती गोष्ट आहे त्या तुमच्या अमृतवाणीतून कथन करा. नारायण नारायण देवेंद्रा आपल्या क्रोधाग्नीतून जो असुर विघ्नासूर निर्माण झाला आहे त्याने सर्वत्र हाकार माजवला आहे शेषनाग राजा काशी राजा या समस्त ऋषी मुनींवर विजय प्राप्त करून त्याची पुढची वाटचाल आपल्या देवगणांवर आहे नारायण नारायण मुनिवर्य मनुष्य जुने वस्त्र त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा देखील नवीन देह ग्रहण करतो. सृष्टीचा अंत हा निश्चित आहे मुनिवर्य. या सृष्टीचा अंत निश्चितच आहे. नारायण नारायण नारद मुनी मोह माया मत्सर लोभाबाई असुरांनी अनेक संकटे निर्माण केली परंतु त्यांच्या हाती त्यांच्या नशिबी अपयशच आले. नारद मुनी तुम्ही मुळी चिंता करू नका. आपली विश्वभ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण जशी आज्ञा देवगणाला देऊ येतो आम्ही नारायण नारायण समस्त देवगण हो तुम्हा साऱ्या देवांची राज्य माझ्या स्वाधीन करा. रे विघ्नासुरा, तू माझ्या क्रोधानीतून निर्माण झालाच आहे हे लक्षात ठेव. आपण सर्व देवांना शरण आहे. असंभव हे भले आहे. असंभव देव हो असंभव. तुम्हा देवांना मी शरण येणे कदापि शक्य नाही. हा काल दैत्य विघ्नासुर असेल तुमच्या अंगी सामर्थ्य तर होणाऱ्या युद्धाला तयार. ठीक आहे तर इंद्रदेव
आम्हाला शरण आहे, आम्ही तुला अभय देऊ. विष्णुदेव हा काल दैत्य विघ्नासूर तुम्हा समस्त देवांची राज्य हस्तगत करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला शरण येण्यासाठी नाही. ठीक आहे विघ्नेश्वरा, तुला ताकदीचा एवढा गर्व असेल तो हो विद्याला तयार. विष्णुदेव तुझ्या शस्त्रामध्ये असेल एवढं सामर्थ्य तर शिकार युद्धाची आवाज. ठीक आहे विघ्नेश्वरा, हो विद्याला. आता तुझी पाळी आली. भोलेनाथा पाहिलाच नाही. अरे इंद्र आणि विष्णू माझ्याशी युद्धात कसे पराभूत झाले ते. तरी तुला माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा आहे का? ठीक आहे, अरे चालव तुझे रणदेवता. मग वेळ कशाला पाहतो तुलाही पराक्रम. युद्ध करणार काय? सारे देव माझ्याशी युद्ध करून पळून गेले. आता या ब्रह्मांडाचा नायक हा काल दैत्य विघ्नासूर झाला आहे. विघ्नासूर रसिक हो, असुर दैत्य विघ्नासुराने आपल्या शक्तीच्या बळावर सर्व देवाला युद्धात पराभूत करून त्यांची राज्य हस्तगत केली. पुढे विघ्नासूर दैत्य संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती बनला. आणि रसिक हो, अमरावतीत जाऊन देवेंद्रचा श्याम आम्हाला क्षमा करा. माझ्या क्रोधाग्नीतून निर्माण झालेला असुर दैत्य त्याने देव करायला आणि पृथ्वीला संकट ओढावले आहे. क्षमा करा देव, क्षमा करा देव. यावर मार्ग म्हणजे एकच. ज्यावेळी त्या सृष्टीवर विघ्न आली आणि असुर उत्पन्न झाले त्यावेळी त्या विघ्नांचा आणि असुरांचा नाश करण्यासाठी बालगणेशाने अनेक रूपे धारण केली. आपण त्या बालगणेशाची आराधना करूया. तो त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग काढेल. चला तर मग, चला तर. आज आळवी तो देवा लंबोदरा, आज आळवी तो देवा लंबोदरा, या विधावत रंजनी विघ्नेश्वरा, या विधावत रंजनी विघ्नेश्वरा. आज आळवी तो देवा लंबोदरा, आज आळवी तो देवा लंबोदरा, या विधावत रंजनी विघ्नेश्वरा.
पिताश्री प्रणाम. देव हो, आज बरं माझी का आठवण केली? हे बाळ गणेशा, त्या देवेंद्राच्या क्रोधातून विघ्नासूर नावाचा असुर उत्पन्न झाला आहे. त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून आम्हा समस्त देवळाची राज्य हस्तगत केली आहे आणि आता तर तो देवेंद्राच्या अमरावती स्थानापन्न झाला आहे. हे बाळ गणेशा, त्या विघ्नासूराचे गर्वहरण कर आणि त्याला युद्धात पराभूत कर. आपल्या सुखी करत आहोत. पिताश्री, आपल्या सर्वांचे आशीर्वाद जर माझ्या शिरावर असतील तर त्या विघ्नासूर दैत्याचे गर्वहरण करण्यास मी समर्थ आहे. दरबार भरला विघ्नासुराचा, मंडपी भरली सभा. दरबार भरला विघ्नासुराचा, मंडपी भरली सभा. रंबा ही नृत्य गायन करी, दरबारी आली शोभा. सर्व देवांना युद्धात पराभूत करून या ब्रह्मांडावर असुरांच्या अधपस्त निर्माण केले आहे. आता सारे नियम रंबेचं गीत झालं आहे. साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून या ब्रह्मांडावर असुरांचे राज्य प्रस्थापित केले आहे. आता सारे नियम माझ्या असुरी बुद्धीप्रमाणे चालणार. सारे काही माझ्या मनासारखे घडत आहे. अमर आहे असुर काल दैत्य विघ्नासूर.
आपले आपले स्वागत आहे. मुनिवर्य पाहिलात काय माझा पराक्रम? सर्व देवांना, सर्व ऋषीमुनींना कसे सलोटी पदकाने सोडला आहे. नारायण नारायण हे असुरदैत्य विघ्नस्थ, पाहिला तुझा पराक्रम. तू सर्व देवांना युद्धात पराभूत केलेच खरे, परंतु काय मुनिवर्य? नारायण नारायण सर्व देवगणांनी श्री बाल गणेशाची आराधना केली आणि सर्व देवगण बाल गणेशा समवेत आपल्यावर चाल करून येत आहेत. तथापि हे असुरदैत्य आपण सावध राहा म्हणजे झालं. नारायण मुनिवर्य, नारायण. आपली शेंडी आणि मुनी इथेच छाटून टाकीन. यावे आपण. नारायण नारायण या असुरजनांना कोण समजावेल कसे? या असुरजनांना कोण समजावेल कसे? पालत्या घड्यावर पाणी वाया जाईलच असे. नारायण नारायण. मुनिवर्य, सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून दासी तुरे मोक्षाला, पाप करून दासी तुरे नरकाला, पाप करून दासी तुरे नरकाला, पाप करून दासी तुरे नरकाला. अभिमान सोडून मिळेल तुला मान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दिलेला गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. असाच जातो आणि त्या सर्व देवांना पुन्हा एकदा आणि त्या गणेशाला समाचार घेतो. पाहतो त्या देवांचा पराक्रम. हे पहा, रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक. अच्छा, हा विचित्र प्राणी आहे तरी कोण? हे विघ्नासूर दैत्य, हे विघ्नांचा नाश करणारा विघ्नात आहे. विघ्नासूर दैत्य, गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. तुम्हाला शरण ये आणि साऱ्या देवांची राज्य परत कर आणि या सृष्टीला विघ्न दोषातून मुक्त कर. असा भाव नादान बाळका. अरे तुझ्या अंगी असेल एवढं सामर्थ्य तर शिकार युद्धाचे आव्हान पाहतो तुझा पराक्रम. मग काही हरकत नाही विघ्नासुरा.
असेल तुझ्या अंगात हिंमत तर स्वीकार युद्धाचे आव्हान. अरे एवढा चिमुरडा तू माझ्याशी काय बरोबरी करणार? ठीक आहे, चालव. अरे चालव तुझी रणदेवता. ठीक आहे मग विघ्नासुरा, पाहतो तुझे समाचार. मला क्षमा कर. मी तुझे हे महाबलशाही सामर्थ्य पाहून मी तुला शरण आलो आहे. हे गणेशा, मला तुझ्या चरणा समान ठेव रे. हे विघ्नासुर, तुझ्या इच्छेनुसार तू माझ्या चरणाशी समान आहेस. या विश्वामध्ये शुभकार्य जे लोक विघ्नहर्ता या नावाचा जप करतील त्यांना अखंड सिद्धी प्राप्त होईल आणि त्यांच्यावर आलेली विघ्न दूर होतील. तथाच तू. ठीक आहे गणराया. गणपती बाप्पा.